नमस्कार, मी राहुल सीताराम साळवे, सकल दिव्यांग संघटना अध्यक्ष, नांदेड। आज खरं पाहता महानगरपालिका आयुक्ताकडे आम्ही अचानकच आलो होतो। माझ्या दिव्यांगाची परेशानी बेजारी होत होती, यामुळे आम्ही अचानक आज आलो। ह्याच्यामध्ये आम्ही आलेल्यापैकी 3 मागण्या या आयुक्त स्तरावर आमच्या 3 मागण्या मान्य करण्यात आल्या। त्याच्यामध्ये जे 5% राखीव निधी आहे दिव्यांगांचा उर्वरित राहिलेला, हे आज सायंकाळपर्यंत प्रत्येकाच्या खात्यात जमा होईल असं आम्हाला आश्वासन दिलं। आणि त्यानंतर जो आहे जे दिव्यांग कक्ष आहे, त्या दिव्यांग कक्षामध्ये जे कर्मचारी आहे मॅडम, हे दिव्यांगासोबत उद्धट बोलत होती, त्याच्यावर कारवाई करणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। याच्या व्यतिरिक्त जे काही महानगरपालिका या भव्य दिव्य इमारतीमध्ये दिव्यांगासाठी एवढीशी एखाद्या शौचालयापेक्षाही कमी अशी छोटीशी जागा दिलेली आहे, ती जागा आम्हाला वाढून द्या म्हणून आम्ही ती एक मागणी केली। ती मागणी आमची मान्य केली। महानगरपालिका विभाग कार्यालयामध्ये दिव्यांगासाठी स्वतंत्र असं एक मोठं कार्यालय आम्ही स्थापन करू आणि तेथील कर्मचारी, आमची मागणी होती की कर्मचारी तिथे, जसं महानगरपालिकाची हद्दीमधली लोकसंख्या 7 ते 8 लाख आहे, त्याच्यामध्ये 15 ते 20 हजार माझे दिव्यांग आहेत, त्या अनुषंगाने कमीत कमी 4 ते 5 कर्मचारी माझ्या दिव्यांग विभागाला द्या म्हणून ती एक मागणी होती। सर तशी सकारात्मक चर्चा केली, त्यांनी हो म्हणून म्हटलेत। तिथे एकतर त्या कर्मचाऱ्याची तिथून बदली करणार, त्यांच्यावर कारवाई करणार म्हटले, आणि तिथे दुसरी कर्मचारी चांगले नेमल असे त्यांनी आश्वासन दिले। याच्या विरुद्ध आमच्या 2 मागण्या आहेत। त्या 2 मागण्यामध्ये माझ्या दिव्यांगांना रमाई आवास घरकुल योजना असेल, शबरी घरकुल योजना असेल आणि पंतप्रधान आवास घरकुल योजनेमध्ये यांना जाणून बुजून डावळलेलं आहे। याच महानगरपालिकेच्या हद्दीतल्या कर्मचाऱ्यांना घरकुल दिले, परंतु माझ्या दिव्यांगांना नाही दिले, ती एक आमची मागणी राहणार आहे। आणि शासनाकडून जे महानगरपालिकेचे जेवढे शासकीय गाळे आहेत, 200 स्क्वेअर फीट जागा आहे, हा दिव्यांगांनी वारंवार मागणी करून तक्रार देऊन अर्ज करूनही त्यांना का डावळलं, ही एक आमची मागणी राहणार आहे। महानगरपालिका हद्दीतले जेवढे पार्किंगचे ठेके आहेत, आमची पुढील भूमिका आहे, आता आम्ही सकारात्मक बघू या 3 मागण्या, आणि उर्वरित ज्या मागण्या आहेत त्याचं आम्हाला लेखी आश्वासन देईल, आणि त्या लेखी आश्वासन त्यांनी पूर्तता नाही केली तर यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू। येता 15 ऑगस्ट हा ध्वजरोहण आम्ही या महानगरपालिकेमध्ये आयुक्त असेल किंवा महापौर असतील किंवा कोणी असेल, कारण आज आपण पाहता माझे दिव्यांग महानगरपालिका हद्दीतल्या प्रत्येक नगरसेवकाकडे जात आहेत, कुठला नगरसेवक इथे हजर नाही आहे, कुठले महापौर उपमहापौर नाही आहेत, मग यांनी जावं कुठं? निवडून दिलेले नगरसेवक इथे उपस्थित राहत नाहीत, याच्यामुळे परेशानी व्हायली। तर मी आपल्या माध्यमातून एक सांगतो, हे जर आमचे प्रलंबित प्रश्न दिव्यांगाचे मार्गी नाही निघाले तर 15 ऑगस्ट जो आहे, 15 ऑगस्टला आम्ही महानगरपालिकेमध्ये ध्वजारोहणला या लोकांना आम्ही ध्वजारोहण फडकू देणार नाही, कारण यांचे ते नैतिक अधिकारच त्यांचा राहणार नाही।